आणि अशा पद्धतीने मी माझी रेसिपी बिघडवलेली आहे। बिघडवली म्हणजे खराब नाही झाली। आज तू वेगळी रेसिपी बनवली का? छान झाली। जेवणाच्या वेळेला एक्सपेरिमेंट करायला कोणी सांगितलं तुला? जेवणाच्या वेळेला एक्सपेरिमेंट नको करू गं बाबा। आणि आता मला भूक लागली, काय देणार? हे एवढं कोणी बनवायला सांगितलं? एक्सपेरिमेंट करताना थोडंसंच घेत जा। आता हे फुकट। हॅलो अँड नमस्कार। आपलं सगळ्यांचं स्वागत आहे अद्वैत अँड आई व्लॉग्समध्ये। सोशल मीडियावरती पाहून आपण खूप साऱ्या हेल्दी रेसिपीज ट्राय करत असतो आणि खूप जणांप्रमाणे माझा फर्स्ट अटेम्प्ट हा फेल झालेला आहे। तर तो फेल झालेला अटेम्प्ट जेवढं काही मिश्रण मी बनवलं होतं ते मिश्रण संपवण्यासाठी मी असं काय सोल्युशन यूज केलं की जेणेकरून ते फिनिश झालेलं आहे आणि सगळ्यांना आवडलेलं सुद्धा आहे। चला तर पाहूया।
अशा पद्धतीने मी आलू पराठा सिंपल अँड इझी हा बनवलेला आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल, माझा आलू पराठा न बनता आलू पॅनकेक झालेला आहे. तो एवढा सॉफ्ट झालेला आहे की तो आमच्याकडे असं म्हणतात की दात नसलेल्या माणसाने खावा. तर ही जी रेसिपी माझी बिघडलेली आहे, एवढी सॉफ्ट झालेली आहे, त्याला सोल्युशन म्हणून काय करायचं, तर मी माझ्या मम्मीला कॉल केला. मम्मीला विचारलं की मम्मी मी असं असं बिघडवलेलं आहे, आता काय करू, कारण मी एवढं मिश्रण तर फुकट नाही घालवू शकत, तर काय करू. प्रत्येक मम्म्यांकडे जसं काही सोल्युशन असतं, किचन टिप्स असतात, तसे माझ्या मम्मीकडे सुद्धा होती. तर माझ्या मम्मीने मला सांगितलं की त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स कर. ते मी मिक्स केलं, थोडंसं पाणी ॲड केलं, थोडंसं मीठ ॲड केलं आणि चांगलं मिक्स करून मी ते पुन्हा आलू पराठा बनवण्याचा ट्राय केला, पॅनकेक न बनवता, आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे. आणि ते छान, म्हणजे घट्ट, नरम न होता घट्ट आलू पराठा आलेला आहे माझा, आणि ते सगळ्यांना आवडलेलं आहे. अशा पद्धतीने मी माझी बिघडलेली रेसिपी चांगली केलेली आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला नक्की कळवाल. आणि हो, तुमच्या पण काही रेसिपीज बिघडल्या आहेत का, आणि तुम्ही त्याच्यावर काय सोल्युशन काढलात, मला नक्की कमेंटमध्ये सांगाल. आणि तुमचं सोल्युशन जर तुमची मम्मी असेल तर आज आत्ता ताबडतोब तिला कॉल करून थँक्यू सो मच नक्कीच म्हणाल.